नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये. आज करूयात आपण मस्त वांग्याची मसालेदार भाजी. त्यासाठी मी एक 7-8 वांगी घेतली आहेत. त्याची थोडीशी देठं कापून त्याचे काटे काढलेत आणि 4 भाग करून घेतोय, म्हणजे आपल्याला भरताना छान त्याचा यूज करता येईल. हे असं आपण कापून घेतोय. काटे असतात ते मात्र काढायला लागतात, टोचण्याची भीती असते. असं किडकं वगैरे आहे का बघायचं. आता आपली ही सर्व वांगी मस्त कापून झाली आहेत. चला आता आपण वाटणाचं साहित्य आधी बघून घेऊ. त्यामध्ये खोबरं घेतलं 1-2 चमचे, नंतर तीळ घेतलेत 1-1.5 चमचा, नंतर शेंगादाणे असतील 2-3 चमचे, थोडीशी कोथिंबीर आहेत आणि हे आलं, लसूण आणि हिरवी मिरची. यातच थोडंसं आपण जिरे घेऊ. वाटणामध्ये थोडेसे जिरे आता हे मिक्सरमधून काढून घेऊ. खोबरं, शेंगादाणे, हे तीळ, नंतर हे जिरे, आलं, लसूण, मिरची आणि ही कोथिंबीर. आता हे सर्व वाटण बारीक वाटून घेऊ. आता आपण फोडणीची तयारी करतोय. त्यासाठी मी एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चॉप करून घेतलाय. नंतर मसाल्यामध्ये हळद, नंतर ही धना जिरा पूड आहे, ही लाल तिखट आहे 2 चमचे आणि मसाला आहे 2 चमचे, थोडासा हिंग आणि मीठ आपल्या भाजीच्या मापाने. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. मस्त मोहरी, नंतर जिरे, मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊ. त्यातच आपण लगेच कांदा, हळद, हिंग आणि लगेच आपण मीठ टाकू आणि 1-1.5 मिनिट असं मस्त परतून घेऊ. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी कढीपत्ता नाही टाकलेला. तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोडणीत टाकू शकता. मस्त छान असा कांदा गुलाबी होईपर्यंत परतू. त्यातच आपण आता हे मसाले टाकून घेऊ एक करून. धने जिरे पूड, नंतर हे लाल तिखट, हे कांदा लसूण मसाला. पुन्हा एकदा छान हलवून घेऊ. यातच आपण थोडासा किचन किंग मसाला टाकू. हा थोडासा किचन किंग मसाला अगदी छोट्या चमच्याने 2 चमचे मसाल्याच्या डब्यातील आणि ही थोडीशी कसुरी मेथी. पुन्हा एकदा मस्त सगळीकडून हलवून घेऊ आणि आता हे आपलं वाटण टाकून घेऊ. मसाले आपले भाजले आहेत. मस्त आपले सगळीकडून मसाले एकजीव केलेले आहेत, हलवून घेतलेत. आता आपण थोडंसं पाणी टाकू मिक्सरचं भांडं धुवून आणि थोडंसं झाकून ठेवू. मसाले छान शिजून निघतील. हे अर्धा कप पाणी. पुन्हा एकदा थोडंसं हलवू. झाकून 1-2 मिनिट शिजवून घेऊ अजून. बघा आपले मसाले छान असे भाजून निघाले आणि तेल पण छान सुटलेलं आहे. आता आपण वांगी त्यात सोडून घेऊ. मसाला नंतर वांग्यामध्ये असा मिक्स होतोच, पण तरी थोडासा मी असं भरून टाकते. कारण शिजल्यानंतर ते सर्व एकजीव होतच, तरी सुद्धा थोडासा
आतपर्यंत आपण मसाला जाई द्यायचा. आता पुन्हा एकदा ते सर्व पासून हलवून घेऊ. मसाले आपले खाली लागू नयेत म्हणून पुन्हा एकदा आपण अर्धा कप पाणी टाकणार आहोत, म्हणजे आपली वांगी पण छान शिजतील आणि मसाले पण करपणार नाहीत. आता आपलं हलवून झालंय. आपण आता लगेच ह्यात पाणी टाकून घेऊ, अर्धाच कप. आता शिजण्यासाठी याला 7 ते 10 मिनिट आपण लागू शकतात. तुम्हाला कमी जास्त, कोणाला कच्चं आवडत असेल तर थोडंसं कमी शिजवा. कोणाला आमच्याकडे थोडंसं शिजलेलंच आवडतं, त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी शिजवूनच घेतो. आता ते सगळीकडून हलवलं गेले. आपण त्यावर पुन्हा झाकण ठेवू आणि 8-9 मिनिट असं मस्त शिजू देऊ. वांग पण 3-4 मिनिट झालेत. आता आपण वरची बाजू खाली करू, म्हणजे वांग्याचं वरचा भाग पण छान शिजून निघेल. पलटी करून घेऊ मस्त. आणि आता पुन्हा झाकण ठेवू अजून 3-4 मिनिट. बघा 7 ते 8 मिनिट झाले असतील. आपली आता मस्त वांग्याची भाजी रबरबीत मस्त अशी तयार झाली आहे. आता आपण या स्टेजला गॅस बंद करून टाकू. तयार आहे आपली मस्त वांग्याची भाजी. चला मग तुम्ही पण ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा. थँक्यू फॉर युअर लव अँड सपोर्ट.